नमस्कार मंडळी, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज बघा इथे आपण ज्वारीच्या पिठापासून अशी ही वडी तयार करणार आहोत आणि ही वडी अगदी सुंदर आणि खमंग खुसखुशीत वडी तयार होते। तर फक्त इथे 1 वाटी पीठ आपण ज्वारीचं यूज करणार आहोत आणि काही 1-2 भाज्या एखादी भाजी घालून आपण ही वडी आज इथे करणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे बघा दाखवते मी तुम्हाला त्याच कपनी म्हणजे ज्या मेजरमेंटने आपण घेतो ना त्याच मेजरमेंटने इथे मी बारीक रवा घेतलेला आहे, पाव कप। तर इथे बघा अगदी पालक छान असा धुवून स्वच्छ चिरून घेतलेला आहे, तो मी 1 वाटी घेतलेला आहे। इथे आलं लसूणची पेस्ट वापरलेली आहे 1 चमचा। कांदा बघा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे, जेवढा जमेल तितका बारीक कट करून घ्यायचा, तो अर्धा कप घेतलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बघा मी मिरची घातली, काही मसाले घातलेले आहेत, ते मी इथे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेले आहे। तर बघा ओवा घालायचा आणि ओवा छान हातावरती चोळून घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान उतरतो। त्याच्यानंतर 1 चमचा मी इथे तेल घातलेलं आहे आणि तेल घालून छान असं त्याच्यावरती थोडासा बघा चिमूटभर सोडा घातलेला आहे, म्हणजे अगदी चमच्याच्या टोकावरती एवढा थोडासा सोडा घातलेला आहे। आणि नंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हा छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे बघा। आणि अशा पद्धतीने इथे आज आपण वाफवून वड्या बनवणार आहोत। तर इथे पीठ आपलं अगदी छान भाकरीचं कसं आपण पीठ मळतो ना तसं छान मर्दून मळून घ्यायचं, म्हणजे कुठेही आपल्या वडीला चिरा पडत नाही। तर अशा पद्धतीने बघा रोल बनवून घ्यायचा। इथे 3 गोळे मी बनवले, त्याचे अशा पद्धतीने 3 रोल बनवून घेतलेले आहेत। आता इथे तुम्हाला दिसतंच आहे व्हिडिओमध्ये, सेम अशा पद्धतीचे तुम्हाला नाही तर तुम्ही अगदी चाळणीवरती थापून देखील तुम्ही आपण ह्याची वडी कसं बेसन वडी वगैरे थापून बनवतो त्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही बनवू शकता। तर इथे आता रोल बनवलेले आहेत आपण आणि हे रोल आपण चाळणीवरती बघा पाणी पहिलंच मी गरम करायला ठेवलं होतं वाफवायचेत म्हणून टोपामध्ये, आणि वरती अशी चाळण ठेवलेली आहे, त्याच्यावरती तेल लावून घेतलेलं आहे आणि छान अशी वाफ दणकून बसलेली आहे त्याला। आता त्याच्यावरती आपण छान पाणी उकळल्यानंतर त्याच्यावरती अशा पद्धतीनं चाळणीवरती हे 3 रोल ठेवून घ्यायचे आणि मीडियम गॅसवरती एक 15 मिनटं आपल्याला ह्या छान वाफवून घ्यायचे। तर 15 मिनटं झालेली आहेत। आपण आता इथे चेक करूया, तुम्ही टूथपिक वगैरे कशाने चेक करू शकता। इथे बघा मी सुरी वापरलेली आहे। तर इथे दाखवते मी तुम्हाला, अगदी छान आपली वडी तयार झालेली आहे, छान शिजलेली आहे, आतूनही पीठ छान मस्त शिजलेलं आहे। तर आता गॅस बंद करूया आणि आपण थोडा वेळ ही वडी थंड करून घेऊया, म्हणजे थंड केल्यावरच कापून घेतल्या की अगदी छान अशा वड्या पडतात। तर इथे बघा आता वड्या आपल्या थंडही झालेल्या आहेत। आता आपण ह्यांना कापून घेऊया, तुम्हाला जशा हव्या तशा कापून घेऊ शकता। जास्त पातळ कापू नका आणि जास्त जाडही कापू नका, अगदी मीडियम इथे बघा दाखवलं या पद्धतीचे तुम्ही वड्या कापून घ्या आणि छान अशा मग खरपूस अगदी 2 चमचे तेलावरती आपण ह्या वड्या आज इथे तळून घेणार आहोत, म्हणजे शालो फ्राय करून घेणार आहोत। तर चला इथे आपण सगळ्या वड्या इथे कापून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता किती छान अगदी त्याला मस्त टेक्स्चर आलेलं आहे वडीला। आणि आता बघा हे जे राहिलेलं आहे मी फक्त इथे 1.5 जे आपलं होती ना 3 ह्याच्यातली वडी 1.5 कट करून घेतलेली आहे आणि ती जी दुसरी 1.5 होती ना ती अशीच आता ठेवून देते फ्रीजमध्ये, म्हणजे अजून एक 3-4 दिवसांनी मी करू शकते। तर इथे बघा तेल गरम झाल्यावर अगदी 2 चमचे त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि तिळाची फोडणी घातलेली आहे। तीळ घालायचे म्हणजे चवीला अगदी छान लागतात बघा, जेव्हा तीळ जिरं असं दाताखाली येते ना तेव्हा वडीसोबत खूप छान लागतं। आणि ही थोडीसं अजून वरतून मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि अशा छान पद्धतीने बघा खरपूस मीडियम गॅसवरती छान शालो फ्राय करून घ्यायचे। अगदी 2 मिनिटामध्ये या वड्या छान खरपूस होतात, तर अगदी छान कुरकुरीत लागतात
आणि तुम्ही असं म्हणाल की आता ह्या वड्या किती दिवस टिकतात, तर तुम्ही आरामात अगदी म्हणजे वरतीसुद्धा टिकतात 1-2-3 दिवस, आणि आत फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवत असाल तर फ्रीजमध्ये सुद्धा छान टिकतात. तुम्हाला जेवढं हवं तेवढं तुम्ही काढून घेऊन म्हणजे असं शालो फ्राय करून घेऊ शकता. आता मी कसं दाखवलं तुम्हाला, बाकीचं जे होतं ते मी आतमध्ये फ्रीजमध्ये ठेवलं. त्याच पद्धतीनं तुम्ही बनवून एकाच वेळी ठेवू शकता. जेव्हा हवं तेव्हा घेऊ शकता आणि शालो फ्राय करून खायच्या. तर बघा इथे ह्या वड्या अगदी तुम्ही भाता भाकरीसोबत वगैरे असं छान चपातीबरोबर तोंडी लावायला, किंवा अगदी ही वडी तुम्ही गरम गरम भातासोबतही छान अशी करून अशी मिक्स करून खाल्ली ना भातावरती, तरीही चवीला खूप छान लागते. तर नक्की तुम्ही ही रेसिपी माझी ट्राय करा. आणि खूप सुंदर वडी झालेली आहे, तुम्हाला तर बघता क्षणी माहीत पडलंच असेल. आणि खूप कुरकुरीत झालेली आहे. आपण ह्याच्यामध्ये रवा वापरल्यामुळे छान वडी झालेली आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं दही वापरलं तरीही चालेल. तर आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, आणि माझ्या चॅनलवरती अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असे छान छान चमचमीत व्हिडिओ तुम्ही स्किप करणार नाही. आणि त्याच्या पुढील बेल बटनला क्लिक करायला विसरू नका. चला तर मग नंतर भेटूया अशाच छान चटपटी रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.